नमस्कार, मी अमृता, ऑलराऊंडर हाऊसवाईफ या चॅनलवरती तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। दिवाळी जवळ आलेली आहे, म्हणून डोक्यात अगदी गोंधळ उडालेला आहे। सुरुवात कुठून करावी काहीही सुचत नाहीये। दिवाळीच्या सणाला फक्त काम काम आणि फक्त काम एवढेच करून शरीर अगदी थकायला होते आणि सणाचा आनंद घ्यायलाच मिळत नाही। म्हणूनच आज मी असा छोटासा आणि खूप हेल्पफुल व्हिडिओ घेऊन आलेली आहे, ज्यामुळे तुम्ही सुद्धा दिवाळीचा सण छान एन्जॉय करू शकता। पण तुम्ही असं प्लॅनिंग केलं तरच तुमची दिवाळी नक्की छानपैकी एन्जॉय करू शकाल। त्यामुळे व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। आताच नवरात्री होऊन गेलेली आहे आणि बऱ्यापैकी साफसफाई झालेली आहे। कोणत्याही सणाला आपण सगळं घर साफ करायला काढतोच, पण एका वेळी सगळं घर आवरायला काढू नका। एक एक कोपऱ्यावर सेपरेट लक्ष द्या। उदाहरणार्थ आपला हॉल, त्यातील एक कोपरा, दुसरा कोपरा आणि नंतर बेडरूमचा कोपरे, सगळ्यात शेवटी किचन आवरायला घ्या। कारण किचन एक अशी जागा आहे जिथे छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्यालाच थोडा जास्त वेळ लागू शकतो। अशा पद्धतीने तुम्ही साफसफाईचं प्लॅनिंग करा। जर काही अडगळीच्या वस्तू घरात असतील आणि जर त्या चांगल्या परिस्थितीमध्ये असतील आणि आपल्याला कधीही लागत नसतील तर त्या शक्यतो गरजूला देऊन टाका। यामुळे आपल्या घरातील अडगळ सुद्धा कमी होईल। कारण कधी कधी आपल्याला न लागणारी वस्तू सुद्धा दुसऱ्याच्या घरातील शोभा होऊ शकते आणि त्यामुळेच आपण या वस्तू गरजूंना दिल्या तर त्यांचे आशीर्वादही मिळतात आणि आपल्याला पुण्यही मिळतं। यानंतर आपल्याला काही लिस्ट बनवायची आहेत, अर्थात शॉपिंगची तसेच फराळाची सुद्धा। घरातील सर्वांना एकत्र करून त्यांना कोणाकोणाला काय हवे आहे याची लिस्ट तयार करावी। त्यानंतर घरामध्ये सजावटीचे काय करायचे आहे, कुठल्या वस्तू आणाव्या लागणार आहेत याची एक लिस्ट बनवायची आहे। आणि नंतर फराळाच्या सामानाची। आधी घरामध्ये सगळ्यांना विचारा यावर्षी आपल्याला कोणकोणता फराळ बनवायचा आहे, कुठलं कुठलं सामान आणावं लागणार आहे याची सुद्धा एक लिस्ट करा। तसेच दिवाळीसाठीचे पूजेचे सामान, बाकीचे इतर किरकोळ सामान याचीही एक वेगळी लिस्ट तयार करा। या 4 लिस्ट आपल्याकडे तयार असाव्यात। आपल्याला काय काय शॉपिंग करायचे आहे हे आपल्या डोक्यामध्ये क्लिअर असेल ना तर शॉपिंगमध्ये फार वेळ जात नाही। आपण अगदी डोक्यामध्ये क्लिअर आयडिया असते की आपल्याला काय घ्यायचे ते पटकन घेता येते आणि आपला वेळही वाचतो। तर तुमची कपड्याची शॉपिंग आधी करून घ्या, कारण त्याला शिवण वगैरे बऱ्याच गोष्टी असतात। त्यानंतर सजावटीची शॉपिंग सुद्धा करून घ्या। घरात कोणाला तरी आणायलाही सांगू शकता। फराळाची शॉपिंग, यामध्ये समजा जे पदार्थ तुम्ही ठरवलेले आहेत, समजा अर्धा किलो तुम्हाला लागणार आहे त्यापेक्षा थोडासा जास्त आणून ठेवा। पावशेर वगैरे जास्त आणू नका, पुढच्या किराण्यामध्ये तो ॲडजस्ट करू शकता। कुठलेही सामान ऐनवेळी आणायची वेळ येणार नाही। सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे शॉपिंग करून आणली की ती शॉपिंग तशीच पडून राहते। आणलेल्या वस्तू जागच्या जागी कपाटामध्ये व्यवस्थित ठेवून द्या। फराळासाठी लागणारी किराणा लिस्ट तसेच दिवाळीसाठी पूर्वतयारीची लिस्ट मी आपल्या ऑलराऊंडर हाऊसवाईफ या चॅनलवर दिलेली आहे, तिथे जाऊन पहा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक सुद्धा दिलेली आहे। दिवाळीसाठी पूर्वतयारी म्हणजेच शेंगदाणे निवडणे किंवा रवा भाजायचा असेल अशा गोष्टी आधीच करून ठेवू शकता। या सगळ्या गोष्टी जागच्या जागी असेल तर ऐनवेळी फराळ करायला सुद्धा आपल्याला खूप सुटसुटीत वाटते आणि सोपं वाटतं। दिवसातले फक्त 1 ते 2 तास द्यायचे आणि रोज थोडी थोडी तयारी करायची। आता पुढचा मुद्दा, आपली शॉपिंग झालेली आहे, साफसफाई सुद्धा झालेली आहे, सगळं सामान घेतलेलं आहे। आता फराळ करायला घ्यायचं आहे, पण फराळामध्ये सुद्धा काही पूर्वतयारीची आवश्यकता असते। काही तयारी ऐनवेळी करावी लागते आणि काही तयारी आधीच करून ठेवता येते। म्हणजे काय, जर तुम्ही अनारसे बनवणार असाल तर अनारशाचे पीठ आधीच दळून आणून ठेवा। त्यासोबतच जर चकली करणार असाल तर चकलीची भाजणी सुद्धा आपण 8 ते 10 दिवस आधीच करून ठेवू शकतो। आणि जर बेसन लाडू बनवणार असाल किंवा कुठल्याही प्रकारचे लाडू बनवणार असाल तर डाळ दळायची आहे तर ती सुद्धा आपण 8 ते 10 दिवस आधीच करून ठेवू शकतो। अजून एक गोष्ट ती म्हणजे सर्व फराळ करण्याआधी म्हणजे तळण्यासाठी कोणते तेल योग्य असेल तर ते म्हणजे करडईचे तेल। आपल्या आहारशास्त्रानुसार पारंपरिक पद्धतीने केलेले तेल वापरावे, त्यातही करडईचं तेल हे तळणीसाठी उत्तम आहे।
कारण इतर तेलाच्या तुलनेत करडईचे तेल पातळ असते, त्यामध्ये फॅटसुद्धा कमी असते. म्हणूनच हे तेल तळणीसाठी उत्तम सांगितलेले आहे. आता पुढचा मुद्दा म्हणजे फराळ करायला सुरुवात करायची आहे. तसं बघायला गेलं आपल्या संस्कृतीप्रमाणे वसुबारसेपासून फराळ करायला आपण सुरुवात करतो. पण आता प्रॅक्टिकली बघायला गेलो तर घरात वर्किंग वुमन असतील किंवा जरी घरातली रोजची कामे असेल तर प्रॅक्टिकली हे शक्य होत नाही. त्यामुळे एक 5 ते 6 दिवस आधीपासूनच आपण फराळ करायला सुरुवात करू शकतो. तर फराळ करताना सुद्धा अशा पदार्थाने सुरुवात करा की जो करायला सोपा आहे. आपल्या संस्कृतीत गोडाने सुरुवात केली जाते, त्यामुळे तो पदार्थ गोड असावा, करायला सोपा असावा व न बिघडणारा असावा आणि पटकन होणारा असावा. म्हणजे काय होईल, पहिला पदार्थ जर उत्तम जमून आला की दुसरा पदार्थ करण्याचा आत्मविश्वास सुद्धा वाढतो. त्यामुळेच माझ्या मते फराळाची सुरुवात ही सोप्या पदार्थाने करावी. पहिल्या दिवशी करावी ती म्हणजे शंकरपाळी. शंकरपाळी त्याच्यासोबत करंजीचं सारण करून ठेवू शकता, कारण करंजीचं सारण सुद्धा अगदी 5 ते 6 दिवस आधी करून ठेवलं तरीही चालतं. दुसऱ्या दिवशी लाडू किंवा त्याचे प्रकार तुम्ही करू शकता. कारण कसं असतं ना, एखाद्या पदार्थाला आपण करायला घेतलं आणि दुसरा पदार्थ सिमिलर असेल तर ते आवरून जातो आणि तो पदार्थ सुद्धा व्यवस्थित जमून येतात. शिवाय या 2 पदार्थांना किंवा कुठल्याही लाडूच्या प्रकाराला बऱ्यापैकी समान साहित्य लागते, म्हणून पटापट लाडूचे प्रकार आवरून घ्या. तिसऱ्या दिवशी तुम्ही अनारसे करू शकता, त्याच्यासोबत करंजी सुद्धा करू शकता. अनारसे तळायला तसा फारसा वेळ लागत नाही, म्हणूनच तुम्ही करंजी आणि अनारसे एका दिवशी करू शकता. करंजी करायला तुम्ही संपूर्ण दिवस दिला तरीही चालते, कारण करंजी जरी दिसायला सोपी असली तरी त्यामध्ये भरपूर स्टेप्स असतात, म्हणून तुम्ही त्याला अख्खा दिवस दिला तरीही चालेल. चौथ्या दिवशी तिखटाच्या पदार्थांना सुरुवात करा, कारण तळणीचे पदार्थ जर आधीच करून ठेवले ना तर थोडासा आपल्याला सुद्धा ते तळून घसा खराब होण्याची शक्यता असते. तळणाच्या वासामुळे आपल्याला अस्वस्थ सुद्धा वाटू लागते. त्यामुळेच गोडाचे पदार्थ आधी करा आणि मग तिखटाचे. तिखट पदार्थांमध्ये सुद्धा अगोदर शेव आणि मग चकली करून घ्या, कारण शेव पटकन तयार होते, तिला फारसा वेळ लागत नाही, फार साहित्य सुद्धा लागत नाही. आणि शेव तळलेल्या तेलामध्ये जर तुम्ही चकली लगेच तळायला घेतली तरीही चालते, पण चकलीच्या तेलामध्ये शेव करायची नाही, कारण तिच्या मसाल्यांचा वास शेवेला लागू शकतो. त्यामुळे चौथ्या दिवशी शेव आणि चकली असा क्रम असू द्या. आणि मग 5व्या दिवशी चिवडा करायला घ्या. चिवडा करताना सुद्धा ताज्या तेलामध्ये करा, तळणीचं तेल वापरू नका, कारण चिवडा हा एक खूप कमी मसाले लागणारा पदार्थ आहे. तळलेल्या तेलामध्ये बरेच पदार्थ तळतो, तर आपण चकली तळलेलं तेल जर चिवड्यासाठी वापरलं तर चिवडा लवकर खराब होऊ शकतो किंवा तुमचा घसा सुद्धा खराब होऊ शकतो. तर फराळ करताना असा क्रम असायला पाहिजे. म्हणजे बेसिकली सांगायचं तर सोपे पदार्थ आधी करून घ्या आणि एके दिवशी 2 पदार्थ करायला घ्या किंवा 3ही करू शकता. आणि ते करत असताना कशी सिक्वेन्स असावी, एक छोटा आणि एक मोठा किंवा एक सोपा आणि एक अवघड, असं जर तुम्ही क्रम ठेवला तर तुमचा फराळ नक्कीच उत्तम होईल. आता पुढचा मुद्दा, तर सगळे फराळाचे पदार्थ करून झालेत, पण बऱ्याच जणांना काय असतं की ते पटकन डब्यात भरतात. असा कोणताही फराळाचा पदार्थ लगेच डब्यात भरू नका. संपूर्ण थंड होऊ द्या आणि थंड झाल्यानंतरच तो हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा. तुम्ही जर गरम किंवा हलका कोमट असताना जर तो डब्यामध्ये भरला तर तो पदार्थ लवकर मऊ पडतो किंवा तो खराबही होऊ शकतो. आता शेवटी म्हणजे दिवाळीच्या आदला दिवस तो स्वतःसाठी द्या. स्वतःला वेळ द्या, पार्लरमध्ये छान तयार व्हा आणि दिवाळीसाठी सज्ज व्हा, म्हणजे कुठलाही थकवा जाणवणार नाही. एक दिवस आराम केलेला असेल तर दिवाळीच्या दिवशी तुम्हीही फ्रेश असाल. सगळे मिळून छान सजावट करा. आणि अजून एक, फराळ करताना जर तुम्हाला कुठलीही अडचण येत असेल तर ऑलराऊंडर हाऊसवाईफ या चॅनलवर तुम्हाला सर्व सोल्युशन मिळेल. म्हणूनच या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा. या ठिकाणी तुम्हाला अगदी व्यवस्थित प्रमाण दिलं जातं, तसेच वजनी प्रमाण तुमच्या सोयीसाठी हे दोन्हीही दिलं जातं. सोबतच कुठल्या गोष्टी फराळ करताना
काळजी घ्यायला हवी हे सुद्धा सांगितलं जातं, म्हणजे फराळ करताना चुकत होत नाही. आणि चुकल्यावर काय सोल्युशन आहे याचे सुद्धा व्हिडिओ मी लवकरच पोस्ट करेन. धन्यवाद.